नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण मागे वाईला गेलो होतो। वाईमध्ये आपण पाण्यातील शिवलिंग पाहिले होते आणि आज आपण अजून एका शिवलिंगाला भेट देण्यासाठी जात आहोत। तर हे मित्रांनो शिवलिंग एका डोंगरात म्हणजे गुफेसारखेच आहे। गुफेच्या आत असे मंदिर आहे आणि ते मला वाटते पांडवकालीनच असू शकते असा माझा अंदाज आहे। पूर्ण मला माहिती अजून तर मिळाली नाही, पण ते पांडवकालीन मंदिर आहे हे तर मी प्रथम अंदाजे सांगू शकतो। तर हे पाहण्यासाठी आज आपण जाणार आहे आणि मी या लोकेशनला पहिल्यांदाच भेट देण्यासाठी निघालेलो आहे। आणि नवीन जेव्हा आपण कुठलीही लोकेशन एक्सप्लोर करत असतो तेव्हा एक आनंद वेगळाच असतो, कारण काही गोष्टी आपल्याला नवीन पाहायला मिळतात हे माहीतच नसते आणि जेव्हा त्या दिसतात तो बघण्याचा आनंदच एक वेगळा असतो। तर मित्रांनो, तोच आनंद देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे, कारण तुम्ही पण माझ्यासोबत तिथे आता जाणारच आहे आणि तुम्हाला पण त्या गोष्टी सगळ्या बघायला मिळणार आहेत। तर चला मित्रांनो, आपण जाऊया। आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो। मित्रांनो, खूप जण येतात आपल्या व्हिडिओला बघतात आणि आता कसं व्ह्यूज कमी असतात त्याच्यामुळे लोक जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि मध्येच व्हिडिओ सोडून पण जातात। तर मित्रांनो, मेहनत खूप लागते आणि आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता। खूप मेहनतीने ते व्हिडिओ केलेले आहेत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। तुम्ही जेवढे जास्त सबस्क्राईब करतील तेवढी जास्त मी तुम्हाला आणखीन जेवढे लोकेशन आहेत ते तुम्हाला इथे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर एवढीच विनंती आहे मित्रांनो की या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओ इथे पाहायला मिळतात। तर चला मित्रांनो, तुमचा टाइम वेस्ट करत नाही आणि आपण त्या लोकेशनला डायरेक्टली पोहोचूया। तर मित्रांनो, आता आपण या लोकेशनला पोहोचलो आहे। ऊन तुम्ही बघू शकता जास्त आहे, त्यामुळे गॉगल पण आम्हाला लावायला लागलेला आहे। टोपी आमची विसरली, पाणी बॉटल पण विसरली होती, आता मी घेऊन आलो। तर आता ते पायऱ्यात सर्व त्या पायऱ्यात वर जाणार आहे। तर आमच्यासोबत आमचे मित्र आलेले आहेत मुंबईवरनं, जयदीप पवार, हे आमच्यासोबत आज असणार आहेत। त्यांना गावाकडच्या मजा करायच्या होत्या त्याच्यामुळे त्यांना आम्ही इकडे घेऊन आलो। तर चला आता ह्यांच्यावर आपण जाऊया, बघूया आता की पायऱ्या चढताना कसं वाटतंय काय होतं, कारण आम्ही तर या लोकेशनला फर्स्ट टाइम आलेलो आहे त्यामुळे आम्हाला माहीत नाही की पायऱ्या किती आहेत वर गेल्यानंतर ना। तर चला मित्रांनो, आणि व्हिडिओ लास्ट पण बघा, तुम्हाला मजा नक्कीच येणार आहे। आता आम्ही उन्हाळ्यात फिरत आहे, पावसाळ्यात पण नक्कीच आपण या लोकेशनला भेट देणार आहे, कारण पावसाळ्यात तर ह्याच्यापेक्षा मला वाटते चांगलं वातावरण असणार आहे। तुला काय बोलायचे? पावसाळ्यात परत एक व्हिडिओ येईल, बस तू आला नाहीस तर येईल ठीक आहे, चल ते मित्रांनो, चला आता तुम्हाला काय गोष्टी आहेत त्यावरती आपण दाखवतो आणि तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे ते तुम्ही पाहिले असेल पण नसेल पाहिले तर पहा आता। चला तर मित्रांनो, आता आम्ही उन्हाच्या एवढ्या पायऱ्या चढून इथे फायनली या लोकेशनला आलेलो आहे आणि आता या लोकेशनला कोणीही नाही, कारण उन्हाळा असल्यामुळे ते कोण जास्त येणार नाही, कारण पायऱ्या चढायला लागतात उन्हा आणि आत्ता ऊन कडक आहे की बोलू शकत नाही, एवढं ऊन कडक आहे। तर मित्रांनो, ही लोकेशन खास करून पावसासाठी व्हिजिट करायला खूप चांगले आहे। तर मी आता इथे बघतोय
तर जे धबधब्याचे निशाण आहेत ते सर्व इथे मला आत्ताच दिसते, म्हणजे पावसाळ्यात इथे धबधबा वाहत असणार आहे, त्या साईडून धबधबा वाहत असणार आहे आणि ही लोकेशन पावसासाठी खूप चांगले आहे. तर मित्रांनो, मी जास्तीत जास्त रेकमेंड करेन की तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी व्हिजिट द्यायला या. आणि आत्ताही जर तुम्हाला उन्हाचे येऊ वाटत असेल तर येऊ शकता, असं काही नाही, पण पावसाळ्यात खूप चांगले तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. मला झाले तर मी नक्कीच पावसाळ्यात एकदा इथे व्हिजिट करायला नक्कीच येईन आणि पावसाळ्यात पण तुम्हाला येथील सर्व व्हिडिओ तुम्हाला टाकेन. चला मित्रांनो, आता आतील आपण काय गोष्टी आहेत ते पाहायला मिळणार आहेत आपल्याला, ते तुम्हाला मी दाखवतो आणि बाकीच्या जे काही इथे पुढे असेल ते तुम्हाला इथे दाखवतो. चला मित्रांनो, आता मी मंदिरात जातो. मित्रांनो, ज्या लोकेशनला आम्ही इथे भेट देण्यासाठी आलेलो आहे तिथे जाता आम्ही थांबलेलो आहे. गारवा छान वाटत आहे आणि इथे बसलेलो आहे. आता मित्रांनो, इथे एवढी सुंदर मंदिर आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. तर इथे तुम्ही आता बघू शकता, हे आहेत नंदी महाराज. नंदी महाराज हे आहे गेट, येतो तुम्ही आद्याचे. आणि आता आल्याने तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो. हे दगडी बांधकाम आहे आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मंदिर आहे आणि हे सर्व डोंगराच्या आत आहे मित्रांनो. आणि तुम्हाला मी आता आत दाखवतो. हे बघू शकता, हे पिलर आहेत आणि असे पिलर किती आहेत बघा. आणि इथं पण पिलर आहेत, पण हे तुटलेत किंवा तोडले गेलेत माहीत नाहीत. आणि ते पिलर बाकी तुम्ही इथे बघू शकता. आणि ह्याच्या आत तुम्ही हे बघा, हे असे आहे आतमध्ये. आणि इथून हे सर्व असे हे बघा, हे असे गोल असे आहे ते, हे बघा, पिलर गोल आहेत. ही महादेवांची पिंड वर तुम्ही हे बघू शकता. तर महत्त्वाचं मित्रांनो, इथे गावकऱ्यांनी लाईटची पण सोय केलेली आहे, त्यामुळे इथे उजेड हे चांगल्या प्रकारचं आहे. आणि इथे सुविधा पण म्हणजे महादेवांना जर तुम्ही इथे येऊन म्हणजे काय म्हणतात ते पाणी वाहू शकता, दिवा लावू शकता, याची पण इथं सुविधा आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे इतके उन्हाचे आम्ही आलो, ऊन बाहेर इतके लागले, आत आल्यानंतर आता इथून आम्हाला जाऊ वाटणं, इथे आम्हाला मस्त गारवा असा गावलेला आहे. आणि इथे अजून एक गोष्ट मला मी दाखवतो की ते भरपूर प्रमाणात ही गोष्ट बघा, कितीतरी प्रमाणात इथे बघा दिवे आहेत, बघू शकता इथे पण दिवे आहेत. तुम्हाला अजून दाखवतो, हे बघा इथे पण कितीतरी दिवे आहेत, हे बघा अजून इकडे पण आहेत. तर मित्रांनो, हे एवढे दिवे का येत आहेत हे अजून मला काय माहीत नाही, कारण इथे कोणच नाही, त्यामुळे विचारायला पण आम्ही हे करू शकत नाही. जर तुम्ही या गावातून बघत असाल किंवा आजूबाजूच्या लोक असाल, कोणाला पण याची माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की एवढे दिवे का म्हणून आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवाचे काही ना काहीतरी नक्कीच असते. मला वाटते त्यातील म्हणजे हे गोष्ट असणार आहे, त्यामुळे नक्की सांगा हे काय. तर चला मित्रांनो, अजून काय जर दृश्य असतील तुम्हाला मी दाखवतो आणि त्याचा आनंद घ्या. मित्रांनो, हे होऊ शकता, हे धबधबे आहेत. तर इथे पांढरे पांढरे आहेत, म्हणजे पावसात इथून धबधबा वाहतो. तर मित्रांनो, हे बघा वरून धबधबा येतो. आता उन्हाळ्याचा काही ते बघायला मिळणार नाही. आणि हे बघा तिकडच्या साईडला पण आपल्याला धबधबा पाहायला मिळणार आहे.
पण आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला आता इथे काहीच पाहायला मिळणार नाही. त्यामुळे सांगितलं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण की तुम्ही शक्यतो पावसाळ्यात इथे या. आणि इथे आता थोडीशी आम्हाला काय तिथे बघा घुपट दिसते का काय आहे ती बघतो आम्ही. हे बघा दरवाजा काय ते दिसतोय, बघतो आम्ही आज जाऊन काय आहे दाखवतो तुम्हाला. चला पावसाळ्यात आपण नक्कीच या लोकेशनला अजून एकदा भेट देणार आहे, कारण इथे छान वाटते मला आत्ताच. पावसाळ्यात त्याच्यापेक्षा चांगलं वाटणार आहे आणि इथून धबधबा वाहत असणार आहे. त्यामुळे आत्ताचा पण तुम्ही हा सीन बघा आणि पावसाळ्यात पण इथे असतानाचा एक सीन तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. खूप लोक येतात सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. आता आपला चॅनलवर आला पाहिजे. तुम्ही आपल्या चॅनलचे जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही नक्की चेकआउट करा. सर्व व्हिडिओ मी तुम्हाला चांगले दाखवलेले आहेत आणि अजून चांगले तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत. पावसाळ्यात पण तुम्हाला मी खूप चांगले लोकेशन पण मी दाखवणार आहे. त्यामुळे आत्ताच लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करून मित्रांसोबत शेअर नक्की करा. तर मित्रांनो चला भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो ही लोकेशन तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाटण या तालुक्यात पाहायला मिळणार आहे. तुम्ही गुगल मॅपवर रुद्रेश्वर मंदिर येराडवाडी सर्च केले तरी पण तुम्हाला हे पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला मॅपची जर लिंक पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करा. आणि नेहमी मित्रांनो आपले व्हिडिओ बघताना डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करत जावा, कारण त्यामध्ये आपण त्या लोकेशनची नेहमीच मॅपची लिंक दिलेली असते. तर आत्ताच्या पण जी लोकेशन आहे त्याची पण जी मॅपची लिंक आहे ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तिथून तुम्ही मॅप लावून डायरेक्टली या लोकेशनला पोहोचू शकता. आणि मित्रांनो आता इथून पुढे सर्व व्हिडिओ हे आपले कोकण दौऱ्यावर असणार आहेत. 2 ते 3 किंवा 4 असे व्हिडिओ येणार आहेत कोकण दौऱ्यावरील. तर ते विसरू नका बघायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया त्या व्हिडिओमध्ये आपण.